हाय फ्रेंड, नमस्ते सर्वांना। माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त दही वडे बनवूया। त्यासाठी मी ही उडदाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेली 4 ते 5 तास आणि अशी छान भिजली गेली आहे। आता पाणी न घालता हे आपण वाटून घ्यायची। हे मी वाटून घेते, लागलं तर हेच पाणी थोडंसं 1 किंवा 2 चमचे घालणार आहे। इथे मी डाळ छान अशी एकदम बारीक वाटून घेतली आहे। डाळ राहायला नाही पाहिजे, जेवढं बारीक वाटेल तेवढे आपले वडे छान होतात। तर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। इथे आता मी डाळ वाटून घेतली आणि 3 ते 4 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये असे फेटून घेते। इथे फक्त मी 2 चमचे पाणी घातलेलं वाटतेवेळी, जास्त घातलं नव्हतं। इथे मी पीठ चांगलं फेटून घेतलं एकाच डायरेक्शनमध्ये 4 ते 5 मिनिटं आणि थोडं बाजूला ठेवते। इथे मी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडंसं हिंग, पाव चमचा एवढं मीठ आणि हिंग घालून घेतलं आणि पाणी मिक्स करून हे बाजूला ठेवून ठेवते। त्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं मी, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। परत थोडं मिक्स करून घेते। मी इथे पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघूया, जर वर येत असेल तर आपलं पीठ बरोबर तयार झालंय। हे पीठ चांगलं वरती येते म्हणजे आपलं पीठ तयार झालंय। आपण करायला घेऊया वडे। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल ठेवलंय। आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण हे वडे सोडूया। एक थोडंसं हाताला पाणी लावायचं। वडे सोडले की वरती यायला पाहिजे, म्हणजे आपलं पीठ एकदम बरोबर झालंय। गॅस मीडियम ठेवून दोन्ही बाजूने चांगले तळून घेऊया। छान असे गोल्डन कलरवर तळले गेलेत वडे। मी आता हे काढून घेते। हे तळलेले वडे मी हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यात घालून ठेवते। इथे मी दही घेतलंय, 1 वाटीभर दही आहे। त्यामध्ये आपण ही पिठी साखर घालून घेऊया। चार चमचे भरून घातले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवलेले वडे आणि आता छान असे भिजले गेले। थोडंसं हलकंसं दाबून पाणी काढून मी काढून घेते। हे दहीमध्ये घालते, साखर आणि दही आपण मिक्स केलेलं त्याच्यामध्ये घालून घेऊया। आता आपण हे दहीमधले भिजवलेले वडे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। इथे मी काढून घेतले दही वडे, त्याच्यावरती आपण चिंच गुळाची चटणी घालून घेतलं। त्याच्यावरती हे चिंच आणि गुळाची चटणी मस्त अशी चटपटीत बनवली आहे। थोडंसं मीठ, थोडंसं मिरची पावडर घालून हे उकळवून घेतली आहे। त्याच्यावर थोडंसं हे चाट मसाला घालून घेऊया, मस्त असं चटपटीत वाटते। भाजलेला जिरा पावडर, थोडीशी मिरची पावडर वरून। झटपट रेसिपी दाखवली, छान वाटतात खायला। थोडीशी कोथिंबीर, मस्त चटपटीत आपले दही वडे तयार झाले आहेत। करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा। धन्यवाद।